ठेवला आणि काही गोष्टींची त्याला आज्ञा केली होती आणि त्यानं त्या आज्ञेप्रमाणे आणि देवाच्या इच्छेप्रमाणे त्याने केलं. आणि मग त्या ठिकाणामध्ये आपण पहिल्या अध्यायापासून जाऊया. आपण काही गोष्टी आपण बघूया. आता कनान देश जिंकण्याची तयारी आहे. हालेलुया, 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 हालेलुया. कनान देश जिंकण्याची तयारी आहे की जो देश परमेश्वराने सांगितला, मिस्र देशामधून ज्या लोकांना बाहेर काढलं, जो देश परमेश्वर त्यांना देणार होता, आता त्याच्या एकदम जवळ येऊन थांबलेले आहेत. ते त्याच्या जवळ येऊन थांबलेले आहेत आणि आता ती कामगिरी जी आहे ती यहोशुवाकडे आलेली आहे. हालेलुया. वाचूया पहिल्या अध्यायामध्ये काय वचन आपण पहिल्या वचनापासून. परमेश्वराचा सेवक मोशे याच्या मृत्यूनंतर परमेश्वराने मोशेचा मदतनीस नूनाचा पुत्र यहोशुवा यास सांगितले की माझा सेवक मोशे मृत्यू पावला आहे, तर उठ, इस्रायल लोकांस जो देश मी देत आहे त्यात या सर्व लोकांसह यार्देन उतरून जा. मी मोशेला सांगितले होते त्याप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी तुमचे पाऊल पडेल ते ते ठिकाण मी तुम्हास दिले आहे. आता हे यहोशुवाला कोण सांगत आहे? परमेश्वर बोलत आहे. स्वतः परमेश्वर यहोशुवाला म्हणत आहे की नाही का, माझा सेवक मोशे आता काय झालेला आहे, मृत्यू पावलेला आहे आणि आता ती कामगिरी मोशेची अपूर्ण राहिलेली काय कामगिरी आहे, परमेश्वर म्हणतो नाही का, आता ती कामगिरी तुझ्यावर मी सोपत आहे. आणि काय म्हणतो, मी मोशेला सांगितले होते त्याप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी तुमचे पाऊल पडेल ते ते ठिकाणी मी तुम्हाला दिले आहे. बघा विजय कसा मिळतो. आज आपण पाहत आहोत की नाही, विजय जीवन आहे की नाही, किंवा विजयश्री म्हणूया त्याला. जितकं काय तुम्हाला याला बोलता येईल तितकं तुम्ही बोलू शकता. पुढे वाचूया. रान व हा लबानोन पर्वत व हा नदी फरात इथपर्यंत हित्ती यांचा सर्व देश व मावळतीकडे महासमुद्रापर्यंतचा मुलूक तुमचा होईल. तुझ्या हयातीत तुझ्या पुढे कोणाचाही टिकाव लागणार नाही. आमेन. जसा मोशेच्या बरोबर मी राहिलो तसाच तुझ्या बरोबर मी राहीन. मी तुला अनंत देणार नाही, अंत देणार नाही. हा बघा, परमेश्वर आम्हाला एक विजय देत असताना आम्हाला युद्ध तर करावं लागणार आहे, परंतु आम्ही आध्यात्मिक जीवनामध्ये चालत असताना, वाढत असताना हे युद्ध त्याच वेळेला जिंकू शकतो की ज्या वेळेला परमेश्वर आमच्या बरोबर आहे. जर परमेश्वर आमच्या बरोबर नाही तर आम्ही ते युद्ध जिंकू शकत नाहीये. आणि या ठिकाणामध्ये तर परमेश्वराने यहोशुवाला सांगितलं की तुझ्या आयुष्यात तुझ्या पुढे कोणाचाही टिकाव लागणार नाही. जर परमेश्वर बोलतो तर ती गोष्ट करतोच करतो. आमेन. परमेश्वर जे बोललं ते कधीच नाही का झालं नाही असं बायबलमध्ये कुठंच आम्हाला पाहायला मिळत नाही. आता परमेश्वर यहोशुवाला सांगत असताना त्याचं मन खचू नये, त्याची हिंमत ढासळू नये, त्याचं मनोबल वाढावं यासाठी परमेश्वर त्याला स्वतः म्हणतो, तुझ्या आयुष्यामध्ये तुझ्या पुढे कोणाचाही टिकाव लागणार नाही. जसा मोशे बरोबर मी होतो तसाच मी तुझ्या बरोबर असेल. मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणारही नाही. आणि वेळेला आम्हाला असं वाटतं, काही असे प्रसंग येतात की त्या प्रसंगामध्ये आम्हाला वाटतं की अरे बापरे, परमेश्वराने मला सोडले का काय, परमेश्वराने मला टाकले का काय. परंतु तो अभिवचन पूर्ण करणारा परमेश्वर, तो आम्हाला टाकत नाही, तो आम्हाला सोडत नाही. जर तो म्हणलाय ना मी तुझ्या बरोबर असणार आहे, मग परिस्थिती कोणती पण असू द्या. स्तोत्रकर्ता म्हणतो, मृत्यू छायेच्या दरीतून मी जात असलो तरी कसल्याही अंशात भिणार नाही का, कारण परमेश्वर त्याच्या बरोबर आहे. त्याची आकडी, त्याची गादी